श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आजच्या जमान्यात नातेसंबंधाची व्याख्याच बदलत चालली. पूर्वी नाती ही मनानं जोडली जायची, पण आता ती गरजेनुसार जोडली जात आहे आणि तोडली सुद्धा जात आहे. एकेकाळी सुखदुःखात खंबीरपणे सोबत उभी राहणारी लोक आज फक्त चांगल्या दिवसांचे सोबती बनले आहेत. परिस्थिती बदलली की माणसं बदलतात आणि माणसं बदलली की नात्यांचा रंग सुद्धा बदलतात. श्रोते हो, आज अनेक नाती रक्ताची असली तरी त्यात आपुलकी नाही आणि काही परकी माणसं इतकी जवळशी होतात की त्यांच्यातच खऱ्या नात्यांचा आधार सापडतो. श्रोते हो, स्वार्थ, अहंकार, अपेक्षा आणि स्पर्धेच्या वादळात अनेक नाती नकळत तुटत आहेत. लोक एकमेकांच्या आयुष्यात असतात पण एकमेकांच्या मनात मात्र नसतात. चौकशी असते पण काळजी नसते. संवाद असतो पण जिव्हाळा नसतो. आणि नाती असतात पण त्यामध्ये आत्मीयता उरलेली नसते. श्रोते हो, काही लोक नात्यांची किंमत माणूस असताना करत नाही, पण तो दूर गेल्यावर त्याची उणीव मात्र मोजत बसतात. काही जण फक्त आपल्या फायद्यापुरती नातं जपतात, तर काही जण आयुष्यभर निस्वार्थपणे नात्यांना पाणी घालत राहतात. आणि म्हणूनच आजच्या काळात नात्यांची संख्या ही किती आहे यापेक्षा संकटाच्या काळात आपल्या पाठीशी किती जण उभी राहतात हे अधिक महत्त्वाचं ठरत आहे. श्रोते हो, या बदलत्या जमान्यात नात्यांवर बोलताना एक गोष्ट मात्र नक्की सांगावीशी वाटते की नाती टिकवण्यासाठी पैसा नाही लागत, लागतो तो विश्वास. मोठे शब्द लागत नाहीत, लागते ती माया. आणि दिखावा लागत नाही, तर लागते ती मनापासून साथ. कारण श्रोते हो, काळ बदलतो, परिस्थिती बदलते, माणसं सुद्धा बदलतात, पण मनापासून जपलेली नाती काळाच्या कोणत्याही वादळात ती तुटत नाहीत. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. काही माणसं आयुष्यभर स्वतःची चूक शोधत नाहीत, कारण त्यांना प्रत्येक वेळी दोष दुसऱ्यांचा दिसतो. ज्याला स्वतःच्या सावलीकडे पाहण्याची हिंमत नसते, तो दुसऱ्यांच्या अंधारावर भाष्य करत फिरत असतो. अशा लोकांमुळे सत्य बदलत नाही, फक्त त्यांची विचारसरणी उघडी पडते. ज्यांना स्वतःचं आयुष्य सांभाळता येत नाही, तेच लोक दुसऱ्यांच्या आयुष्यावर न्यायालय भरवतात. कारण स्वतःची उणीव मान्य करण्यापेक्षा दुसऱ्यांवर बोट ठेवणं खूप सोपं असतं. काही लोकांच्या मनात इतका गोंधळ असतो की त्यांना प्रत्येक चांगल्या गोष्टीतही वाईट दिसतं. कारण नजर जशी असते तसं जग दिसतं. लोक अनेकदा तुमच्या यशावर नाही तर तुमच्या आत्मविश्वासावर जळतात. कारण पैसा अनेकांकडे असतो, पण स्वतःच्या पायावर ठाम उभं राहण्याची ताकद फार कमी लोकांकडे असते. काही माणसं स्वतःच्या शब्दांना कधीच तोलत नाहीत, पण दुसऱ्यांच्या प्रत्येक वाक्याचं वजन मोजत बसतात. कारण टीका करण्यासाठी बुद्धी लागत नाही, पण स्वतःला सुधारण्यासाठी लागते. जगात सर्वात धोकादायक माणूस तो नसतो जो रागानं बोलतो, तर तो असतो जो हसत हसत तुमचं नुकसान करतो. कारण उघडपणे विरोध करणाऱ्यापासून सावध राहता येतं, पण मुखवट्या मागचं चेहरं ओळखायला वेळ लागतो. काही लोकांना तुमची साथ नको असते, त्यांना तुमची जागा हवी असते, म्हणून ते तुमच्या सोबत चालतात, पण मनातून तुमच्या विरुद्धच असतात. लोक अनेकदा तुमच्या संघर्षावर हसतात, कारण त्यांना वाटतं प्रवास सोपा असावा. पण जे कधीच पडले नाहीत त्यांना उठण्याची किंमत कधीच कळत नाही. काही जणांना सत्यापेक्षा अफवा जास्त आवडतात, कारण सत्य विचार करायला भाग पाडतं आणि अफवा
मनोरंजन करतात, म्हणून खोटं वेगानं पसरतं आणि सत्याला चालत जावं लागतं. ज्यांना सतत दुसऱ्यांची किंमत कमी करायची असते त्यांच्या मनात स्वतःबद्दलच मोठी पोकळी असते. कारण आत्मविश्वास असलेला माणूस दुसऱ्याला कमी दाखवून मोठा होत नाही. काही लोकांची निष्ठा परिस्थितीनुसार बदलते. फायदा असेल तिथं ते तुमचे असतात, फायदा संपला की ओळख सुद्धा संपते. अशा लोकांवर विश्वास ठेवणं म्हणजे वाळूवर घर बांधण्यासारखं असतं. जगात काही माणसं अशी असतात की ज्यांना तुमचा आनंद पाहून दुःख होतं, कारण त्यांना स्वतःचं सुख महत्वाचं नसतं, दुसऱ्याचं सुख कमी व्हावं हे महत्वाचं वाटतं. लोक अनेकदा तुमच्या स्वभावाचा गैरफायदा घेतात आणि मग तुम्ही बदलला की तुम्हाला चुकीचं ठरवतात. कारण त्यांना तुमचा आदर नको असतो, त्यांना तुमची सहनशीलता हवी असते. काही माणसं कायम गर्दीत राहतात, पण त्यांच्याकडं स्वतःचं विचार नसतात. कारण स्वतःचं मत मांडण्यासाठी धैर्य लागतं आणि त्यांच्याकडं फक्त आवाज असतो. जे लोक सतत इतरांना शिकवत असतात ते स्वतः शिकणं विसरून गेलेले असतात. म्हणूनच त्यांचं ज्ञान वाढत नाही, फक्त अहंकार वाढत जातो. काही वेळा शांत राहणं म्हणजे पराभव नसतो, तो स्वतःची ऊर्जा वाया जाऊ न देण्याचा निर्णय असतो. कारण प्रत्येक वाद जिंकणं महत्वाचं नसतं, काही वाद टाळणं जास्त शहाणपणाचं असतं. लोकांना तुमची उंची दिसते, पण त्यासाठी तुम्ही किती वेळा खाली पडलात हे दिसत नाही. म्हणूनच यशाचं कौतुक करणारे खूप असतात, पण संघर्ष समजणारे फार कमी असतात. काही माणसं तुमच्यावर टीका करतात कारण त्यांना तुमच्यासारखं होता येत नाही. मत्सर अनेकदा सल्ल्याच्या रूपात समोर येतो. ज्यांच्याकडं स्वतःचं ध्येय नसतं तेच लोक दुसऱ्यांच्या वाटा मोजत बसतात. कारण चालणारा माणूस दिशा शोधतो आणि थांबलेला माणूस चर्चा करतो. काही लोक तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या गोष्टीवर प्रश्न उपस्थित करतात, कारण त्यांना तुमचं यश स्वीकारणं कठीण जातं. त्यांना कारणं शोधायची असतात, कष्ट नाही. माणूस जेव्हा स्वतःला सर्वज्ञ समजू लागतो तेव्हाच त्याची वाढ थांबते. कारण भरलेल्या भांड्यात नवीन काही भरता येत नाही. काही जण तुमच्या प्रत्येक निर्णयावर मत देतात, पण तुमच्या जबाबदाऱ्या उचलायला मात्र कोणी पुढे येत नाही. म्हणून सल्ला देणारे आणि साथ देणारे यातील फरक ओळखायला शिका. लोक अनेकदा चेहऱ्यानं प्रभावित होतात आणि स्वभावाकडे दुर्लक्ष करतात. म्हणूनच चमकणाऱ्या गोष्टींची किंमत वाढते आणि मौल्यवान गोष्टी दुर्लक्षित राहतात. काही माणसांना तुमचं पडणं पाहायचं असतं, कारण त्यांना स्वतः उंच जाता येत नाही. म्हणून ते दुसऱ्यांना खाली खेचण्यात समाधान शोधतात. जीवनानं शिकवलेला सर्वात कडू धडा म्हणजे प्रत्येक हसरा चेहरा विश्वास ठेवण्यासारखा नसतो, प्रत्येक गोड शब्द मनापासून आलेला नसतो आणि प्रत्येक जवळ उभा असलेला माणूस तुमच्या बाजूनच असेल असं अजिबात नसतं. म्हणून डोळ्यांपेक्षा अनुभवांवर विश्वास ठेवा. कारण माणसाची खरी ओळख शब्दात नाही तर वेळ आल्यावर त्याच्या वागण्यात दिसते.